गाईस आलोय खरं मॅगी करायला इकडे, पण भांडच घेऊन नाही आलोय. एवढं मोठं नको का की छोटस दिलं तरी चालेल. एवढं चालेल. चलो एवढं मॅगी करायची मोठी, असं मोठं द्या. एवढं तुम्ही खाऱ्या पाण्यामध्ये टोप धुताय मिठाची गरज नाही, मीठ आणलं नाही ना आपण, त्याची गरज नाही. आणि जर अंडे वाढ लागतोय आणि वेदू बॅटिंग करतोय. स्टंप पडले. वा वा, रिव्हर्स शॉट. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मम्मी जरा आवाज कमी कर, टीव्हीचा ब्लॉग करतोय ना. हां शाबाश, गुड गर्ल. तर गाईज आता असा विषय आहे, आम्ही चाललोय सगळे गुहागरला. म्हणजे मी आहे, अंकुश आहे, अजून अंडे आहे, अजय आहे. तर बघूया. आणि तिकडे आम्ही करणार आहोत मॅगी. तर बघूया विषय कसा होतोय. आणि आता जस्ट अंकुश येतोय. तर अंकुश येतोय त्या पहिलं मी आधी अंड्याची गाडी चालवणार आहे, 4 व्हीलर. ते तुम्हाला दाखवतो. चलो. आता मी चालवतो अंड्याची गाडी. फर्स्ट टाइम अंड्याची गाडी हातात घेतली. एकदा आपल्या दादांची, प्रेम दादांची हातात गाडी घेतलेली. प्रेम दादांची गाडी हातात घेतलेली. तर बुलेरो होती. बुलेरो कुठली? प्रेम दादांची कोणती होती? बलेनो सॉरी, बुलेरो नाही, बलेनो होती. आता अंड्याची बुलेरो घेतली हातात चालवायला. तर चलो अंड्या, येल ना मला. गणपती बाप्पा मोरया. चल काय करा तिकडे घुसली. अंडे तेरे को ऐसा दाग दाग हो रहा है. हटत चालली. दाग दाग. चल चल. चलो. तू वाव, गेअरबीर टाकलास वाटतं. हा गेअरबीर टाकलास. टाक, सेकंड टाक. लगेच अर्था एवढी प्रिया काय गेअर. गेअर आयुष्यात गेअर महत्वाचा असतो, समजलं काय? पुढे दाखव गाडी चालवतोय. काय नाही गाईच दाखवत. तुम्हाला खरं सांगू, हा काय करतो माहितीये काय? हा नीट टाक. अरे डायरेक्ट पाचवा टाकलास. आता बापच्या घरात काय अंड्या तिसरा. अरे फर्स्ट टाकलास. अरे अंडे कसं काय येडायच के तू. थांबा गाईच 2 मिनिटं. गाईच आहे काय काही मिनिटं थांब जरा. असं झाला. थांब झाली न्यूट्रल. न्यूट्रल झाली. क्लच दाब जोरात. काय फर्स्ट. हा इकडं सेकंड, हा थर्ड, हा टॉप, हा इकडून डबल टॉप. तू डायरेक्ट असा नाही टाकला, इथं असं नॉर्मल असा टाकायचा, बरोबर पडतो. ओके. हा चल, फर्स्ट पडला. चल लगेच. हो वाव, सावकाश घे. काढ क्लच वरना पाय, काढ क्लच वरना पाय. हा घे, टाक सेकंड. सावकाश घे. हा सोड. आता कसं, यासाठी मला गरज आहे ना तुम्हाला यायची. काय हसतोस येते ना अंड्या जरा. हा येते. चल असा कॅमेरा पकड म्हणजे दिसत नाही. वाव, मला वाटतंय ते गिअरचा पाय आहे ना, आज तो बघतो पाय बघा. इच्छा गाव फर्स्ट टाका. वाव, कडक. शिकलास, पोरगी शिकली, प्रगती झाली. आज प्रगतीला जो घरात आणला. आणि येतं ना, जमतंय ना. हा चल, जमतंय, बरोबर आहे. चल बघू. ये हे गॅस. आता आम्ही स्टोव पेटवायला गॅस घेतलाय आणि आता जाणार. आमच्याकडं पावसाचं वातावरण आहे. आयला पाऊस येतो वाटतं. ढग यायचा काले वर आहे. हो गए है. चलो. इतना बड़ा मौसम, बड़ा अच्छा मौसम गांव में किधर नहीं देखना मिलेगा. तो जाऊ दे, मी मराठीत बोलतो. मराठीत आपलं 1 नंबर आहे. बोट्याने गॅस. तर काय, ज्याला वेळेचं नसतं भान, तो असा अंकुश चांदे आलाय. एक बांग छान. आणि ही बघा आमची टावाळीवर. अरे दक्षू, तारिका. तो चलो. अरे छोटा साळुंके. चलो आता आम्ही चाललोय गाईज गोवागरला. हे आहे ना, हे म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा असतो ना, त्याची गत बघाय. डोकं एवढूस आणि हेल्मेट एवढा आहे. तर कुठल्या ह्याने अजून तिला काय माहिती. चिकना वाटतो ना. चिकना नाही, आतंकवादी वाटतो भावा. मला असं वाटतंय की तुला
कोणतरी म्हणजे तुला किडनॅप कोणतरी करून घेऊन जाईल. आता काय आता असेच मध्ये चाललेलं आहे, जरा कुठे जाते ते पण नाही. जिकडे जाईल तिकडे फिरायचं. आता कसे जरा पावसाळ्याचे दिवस झाले, जरा मौसम असताना अंकुश आजा वेदू नसताना असा विषय झाला. तर फर्स्ट टाइम चाललोय आता मी 2-3 महिन्यात नाही जास्त महिने झाले. जास्त जातात, कारण हे फिरत असतात. आपल्याला टाईम नाही, कारण आता कसं जरा काय तुम्हाला काय वाटतं? अंडा एवढी चांगली ब्लॉगिंग करतोय काय? मला करू शकतो अंडा चांगली ब्लॉगिंग, चल. पण अंडा कधी चांगली करू शकतो जेव्हा अंडा ब्लॉगिंग इंग्लिश मधून करेल तेव्हा. चल अंडा दाखव इंग्लिश मध्ये ब्लॉगिंग करून. तर गाइज समथिंग अबाउट फॉर युअर सरळ सरळ डेस्टिनेशन युअर अभी गुहागर. दिस इज राईट डेस्टिनेशन आणि लेफ्ट डेस्टिनेशन बस स्टँड और पण त्यांचा काय संबंध आहे? जाताना बस स्टँड जाताना बस स्टँड आहे. बरोबर आहे. युअर डेस्टिनेशन युअर रस्ता सरळ युअर समथिंग अबाउट दॅट प्रिपरेशन. Yes, yes, yes. You are not made depression. You are I am. You are good. You are depression. You. Depression हो कुठे गए. चाललोय ते सांग. कुठे चाललोय? हा? कशासाठी चाललोय ते सांग. You are. आवर युअर हा. नाही आवर. आवर नाही तर काहीतरी माझ्या बाय तू आवर. तर तू बघणारी तू पण आवर. You are आवर काय आवर. आवर इज डेस्टिनेशन. You are something about. अरे कशाला चाललाय ते सांग. You are depression. तिला भेटायला. नाही मग अरे आपण मॅच करायला चाललोय ते सांग. ते तिथं गेल्यावर सांगायचं, इथं नाही सांगायचं. गाईज बाप्पाची गाडी बाप्पा कमिंग सून. बाप्पा येणार लवकर. परत दुनियाला नवदार दुनियाने तरी परत दुनियाला तरी परत आली. बाप्पा येणार. चालू आंबा करतात आंबो. हो काका भरपूर ना भरपूर ना. आंबे चोरताव काय? आमचे आंबे चोरताव काय? आहे जांभळ्या काढीन. तर काय आता आम्ही आहे रामपूर घाटात. तर तुम्ही विचार करत असाल वेगू इथलं इथं चाललाय ग्वागरलाच आहे 45 किलोमीटर आहे, पण एवढं ड्रेसिंग बिसिंग हेल्मेट करून का चाललाय? तर काय तसा विषय नाही आहे. म्हणजे हे फक्त रायडर लोकांनाच समजू शकतं आपली सेफ्टी काय असते गाडीवरती. म्हणजे रायडर लोकांसाठीच नाही बोलत आहे, पण जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलिंगला जाल तेव्हा सेफ्टी फर्स्ट हे करूनच जा. म्हणजे हेल्मेट कंपल्सरी वापरा गाडीवरती. आणि मेन म्हणजे हा तुम्हाला म्हणजे जे रायडर लोक काय बोलतो आपण जे रायडिंगला जात नाहीत ना हे त्यांना समजणार नाही, पण जे रायडर्स लोक आहेत ना ते म्हणजे इकडे जातोय म्हणजे मोठो ब्लॉगर्स आहेत की ब्लॉगर्स आहेत, आम्ही हे एक्सप्लोअर करतोय ते एक्सप्लोअर करतोय इकडे फिरायला जातोय. भाई याचं जे हेल्मेटचं आपलं क्लोथिंगचं वगैरे फील आहे ना ते रायडर लोकांनाच विचारा भाई ना. तुला फिलिंग असते भाई याच्यात जी फिलिंग आहे ना ती रायडर लोकांनाच माहिती असते. काय फिलिंग आहे भाई एक नंबर क्लास वाटतं. म्हणजे ते मोटर ब्लॉगिंग करतायत ना त्यांना विचारा एकदा की याची फिलिंग काय असते. आणि भावानं खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ की एवढं तुम्ही एक्सप्लोअर करताय एवढ्या उन्हातानात. ऊन बघा केवढा आणि जेवढ्या आपल्या लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओ आपला वगैरे पोहोचवताय तर खरंच भाई तुम्हाला हॅट्स ऑफ सॅल्यूट आहे भावानो. असंच कायम करत राहा. देव तुमच्या पाठीशीच आहे. देव तुमची परीक्षा बघतोय, पण देवाच्या परीक्षेत एक दिवस तुम्ही नक्की पास व्हाल. आता आम्ही गाडी चेंज केली. दिस इज कॉल्ड आजा द रायडर. आजा तुला कसं वाटतंय प्लॅन कॅन्सल झाला आणखीनचा? हा चांगलं वाटतंय चांगलं वाटतं कारण तिकडून असा खूप घुमावलं. लांब पडतोय ना. काही आम्ही लवकर निघालो असतो ना तर लवकर पोहोचलो असतो, पण उशिरा निघालोय. मग अंजनवेल आमच्या इथून अजून 20 किलोमीटर आहे, पण उशीर होईल आम्हाला. मॅगी करपल तोपर्यंत म्हटलं राहू दे. आणि आता आम्ही जाणार आहोत गुहागरच्या त्या टोकाला, म्हणजे कुठला तरी तो स्पॉट आहे त्या आम्ही सारखं जातो. आणि परवा पण गेलेलो आम्ही
तर तिथे जाणार आहोत आम्ही आणि बघूया कसा काय विषय आहे तो. चलो एका जाणार आधी ग्वागरच्या मेन बीच वर, नंतर जाणार तिथं. आता आजा एवढी सालं जातील ना आयुष्यात, गाडीवर बसण्याच्या लायकीचं पण राहणार नाही मी. काही कोणाला जेसीबीची गरज लागली असेल तर आजाचा नंबर घ्या, आजा दाखव. काय तुला खजाना भेटलाय की कसं काय? खजाना नाही त्याला त्या घरात बाहेर काढली तर इथे येऊन राहणार. माझ्या आजा बाजूला मला पण घ्या आणि एक पडवी काढ मला. 1 BHK आहे की 1 RK? ए अरे ठेव, तुला गाडी बांधायला होईल. अरे ठेव. तुला वाटलं ते आतमध्ये जाईल तुला वाटतंय? बाय 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 पकड जरा मासा. ते जाऊ सांगितलं मम्मी आम्हाला किडनॅप करतोय तर. ती बोल मम्मी काय बोलत माहितीये काय? दिस इज कॉल्ड कावळा देव. म्हणजे गौरीताईचा फेवरेट डायलॉग आहे कावळा देव. अंड्या तुझा भाव होय. गाईज याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे सांगा? हा तो फक्त उडतो, मी चालतो. हो. हा तुझी गर्लफ्रेंड कुठे आहे? हा तुझी कुठं आहे? माझी नाही, नाही त्याला असेल अंकुश काय सांगशील? मला वाटतं त्याने जे मनावर घेतलं तेव्हा तो बरा होईल, पण तुझं काय? त्यांनी विचारलं त्याने मी दुसऱ्याचा भाग मला असं म्हणत बरं होईल. तुझं काय अंड्या? तू काय नाही, तू कुठले सिरम बिरम लावला? मी भाड्याला गेलो का? माझी भाडी चालूच आहे. मी भाड्याला जातो त्याच्यामुळे मला स्किन केअर करायला जमत नाही. स्किन केअर म्हणजे काय? हा ते तू बाई लावतात ते तुबा ट्यूबलेस नाही. ते काय कुठे पकडता? कशी करायची? कशी करायची? ओढीने? तर तिकडे दाखवतो उडणी आणि दाखवतो असं घेऊन असं टाकायचं तुला. ते असं आणि घेऊ. अशी हातात पाहिजे तुझ्या. नको माझ्यावर कुठे टाकतो? हे दाखवू नको. गावला हात गावलाय. हो दाखव बस ते बस. असून दे तू पण काय नाही. हा कुठला मासा आहे हो? कुठला हा, मासा आहे? मासा आहे? हा कालुशा आहे कालुशा. मोडक्या आगरचा मोडका आगरचा. मोडका आगरचा कुठला मासा? हातकुल झाले आहे ना त्यातला आहे का? टाका टाका 1 2 3 गो. आलोय खरं मॅगी करायला इकडे, पण भांडच घेऊन नाही आलोय. एवढं मोठं नको का की छोटस दिलं तरी चालेल. एवढं चालेल. चलो एवढं मॅगी करायची मोठी, असं मोठं द्या. एवढंच ते तुम्हाला, नाही तर एक टोप घ्यायला लागते तुला. टोप नको एवढी. हा द्या का की नको खडक थोडी चावणार. तर कायच हे सगळे घेतले. आजा दर तुझा खाऊ शी आहेत. मॅगी वगैरे घेतल्या. आता आम्ही आलो आमच्या स्पॉट वर, क्लायमेट वर. मला चेंज करायला चेंज करतोय आता. तिथं कर की मग. ही कपडे घालून. अंडे घेतलं ती बॉटल घे एक. अरे नाही, ही कपडे ठेवायला पाहिजे. काय? गाईज बघ त्या काकाने बोललो की तुम्ही खेळता आम्हाला पण खेळा द्या. ओ डुपुक. त्याच्या काकाने आम्हाला अंडे वाळ लागतोय आणि वेदू बॅटिंग करतोय. ए स्टंप पडले. वा वा रिव्हर्स शॉट. काय जा बघा इथं घर बांधतोय. आजा पुढे आयुष्यात पण मोठं घर बांधायचंय नाही म्हणतो, इथूनच सुरुवात करतोय. हा अंड्या कमॉन अंड्या. तर गाईज आता बीचच्या साईडला मॅगी करण्याचा अनुभव आता घेतोय मी. म्हणजे आम्ही केपी मध्ये वगैरे खूप अशी मॅगी वगैरे पार्टी केली आम्ही. अरे अजून मॅगी चालू नाही केली, लगेच साईड लावून बसलो असतो. भेटणार तुला मॅगी. आणि आम्ही भांडी काय झालेली होती मॅगीसाठी, तर इथे आल्यानंतर भांडी विकत घेतली. भांड बघा मॅगीसाठी, आणि ह्याच्यातच आम्ही चहा बनवणार होतो पण चहा नाही. काय काढतो तो हे काढतो प्राइस टॅग. काढतो हा ते इकडे दाखव. लोकांना समजा नको किती रुपयात घेतली ती. रडवशील सगळा. चावी दे. तर मॅगीचे पॅकेट एवढे आहेत, प्रत्येकाला एक एक आहे. म्हणजे आम्ही 4 जण आहोत. इथं जरा असं शूट वगैरे होतं म्हणून आलो होतो.
आणि हे 4 मॅगीचे पॅकेट आहेत. एक प्रत्येकाला एक एक 1 2 मी 1 3 आणि हा 1 4 मॅगी बनवण्याची. इकडे अंकुश होणार, इकडे कुठं बघायला? अरे पण पूर्ण हे दिसणार ना, ढग पूर्ण असं ऑरेंज दिसणार ना सगळीकडे. मग ते आपल्याला लुक पाहिजे, आपल्याला तो व्ह्यू पाहिजे. कधी मला घेतलीस ती काय स्टोरी टाकलीस? तुला कशाला मी असं कोणाला पण लहान पोरांना घेत नाही. त्याला बघ घे, मी पण टाकतो. तुम्ही खाऱ्या पाण्यामध्ये टोप धुताय मिठाची गरज नाही, मीठ आणलं नाही ना आपण, त्याची गरज नाही. आणि जर ह्याच्यामध्ये जर मीठ वाढला तर, मॅगी मध्ये मीठ वाढला तर अरे काय आता इथे स्टोव पेटवते पण वारेमुळे पेटत नाही. अरे आणि झोप नाही असा आडवा. अरे अंड्या आणि अनिकेत आपल्याला असं तू मग एक काम कर, तिकडे तोंड करून बस. जोपर्यंत तू अनिकेत जोपर्यंत तू झोपत नाही आडवा तोपर्यंत तिथं स्टोव पेटणार नाही भाऊ, आणि मॅगी बनणार नाही. अंड्या यू नो फालतूगिरी. तुझ्यावरती सगळं आता आहे. असं आडवतो असा आपण कसं खुशी झोपतो तसं झोप. हे दे जरा. पडायला अंड्या फालतूगिरी नको. अजून गॅस पेटायचा पत्ता नाही आणि पाणी ओततोय. चल चालू कर, धर. नको थांब, आधी गॅस चालू कर. भडकावलं डायरेक्ट भडकावतो. हा मग डायरेक्ट भडकावतो. तिकडे घे जरा. कधी कधी ओव्हर स्पीड झाला तर स्फोट पण होतो. आणि तर काय आता मॅगी टाकतोय आता पाण्यात. चलो. मॅगीची स्पेलिंग काय मॅगी दाखव. का इंग्लिश शिकायचा प्रयत्न झाला वाटतं. कोणतरी फॉरेनर भेटले, ऐवजी बेबी कोणतरी फॉरेनर भेटलीच दिसते. की आफ्रिकन, नाही वेस्ट इंडिज. वेस्ट इंडिज तुझ्याच बरोबरचे. अरे बाबा काय तू अभि तू आपल्यासाठी आणले तू खातोच इथे. नाही आम्ही आमचं कचरा बिचरा आहे ना सगळं ह्याच्यात टाकतो पिशवीत. कच्ची मॅगी खाऊन बघा, क्लास लागते. हे एक प्लॅस्टिक टाका ह्याच्यात. आमचा कचरा आम्ही स्वतः सोबत नेतो. मग असंच काय होतं मग कशाला गॅस वगैरे आणलं रे? चाय पत्ती काय झालं? मॅगी एवढीच का दिसते? का पाणी नाही झालंय. मॅगी एवढीच का दिसते मी विचारलं. काय झालं? पाणी अजून कमी घे. खाल्लंय आणि कोणी हे पाणी आपली जरा हा पाण्याचा अंदाज कोणाचा होता? हा जलिंदर व्हिडिओ घे बघ पाणी कोण टाकले. आखी पीओपी आणि तिकडे बघून स्माइल दे. आणि स्माइल देतो बघून तिथं बघ. अगं काय ती स्माइल, गोड स्माइल. हो काय केलास? अरे मी अनिकेतच्या स्माइलवर झूम केला होता मी. आता मॅगी हा सर काय मॅगी वगैरे झाले आता. तर आता आम्ही खायला घेतोय. अरे या चड्डीला घेऊन 5 मिनिटं पण नाही झाली, त्याच्यावरची स्टिकर निघतात रे. काय बोलू सांगा. तुला चड्डी लाईफ टाइम 7 दिवसाकडनं पोरगी द्यायचे. पोरगी देईल पण चड्डी हाय हाय ये काय दुःख खतम नाही हो रहा है. वो नहीं देगा मैं देगा. काय वो नहीं देगा मैं दूंगा. कसं बेबी यू आर यस लाईफ यस. चलो आणि त्याला बोल की माझं प्रेम माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे. इंग्लिश मधून. माय युअर लव यू व्हेरी हार्ड. रिअल नाही हार्ड. गाईज मॅगी वगैरे खातो आता. टॉपिंग्स टाकतोय आम्ही, टॉपिंग्स त्याच्यावरती. ओ लेयर्स बघ टाक वेदू, मला थोडं दे. हा गाईज हे बघा, नीचे बी लेयर दे बघू, दे दाखव. आहे रे भरपूर आहे. नक्की काय पुरलं नाही की सांगतो तुला. गाईज संपलंय. शिट यार. चलो मॅगी कशी होते वगैरे. ठीक आहे. एक नंबर काय. आम्हाला 2 नंबर लागते ना. कोणी मेक दिली मस्त मसाला मीठ नाही रे. तुला आवडलं ना? मला आवडली भाऊ. घे परत घे त्या गाणं. काय आता आमचं खाऊन वगैरे झालं. अंड्या हे तू ओय खाल्लंस तू म्हणजे ह्याच्यातनच घेतलंस ना. हे अंकुश दू चल 42 किलो. दू जा चल. किती किलो अंकुश? 42. मी गॅस पुसून घेतो. आधी बसून घे.
हा आजा कचरा काढून घे. आता तो हातरून कर. इथंच चौक डायरेक्ट आता. कधी मदत केलीस काय अंकुश? मम्मीला कधी मदत केलीस काय? हा खूप वेळा. म्हणजे बायकोला टेन्शन नाही काय? बायको सांगत नाही मला. नाही तर बहुतेक दिवस रात्र नुसता अंकुश. हॅलो अंकुश. हा कुठं आहे? नाही रे भांडी घासतोय. अंकुश कुठं आहे? मम्मीकडे आले मला यायला लेट भांडी घासून ठेव. नाही आम्ही कॉल केला की कधी रे. हा अंकुश कुठं आहे? हा नाही भांडी घासतोय. अंकुश कुठं आहे? ते कपडे धुतोय. एवढंच काय आजा? हे पाऊस बघा उठलाय. हा आपण काय नको. नाही आता जेवलो जरा भांडी जर लादी पुसून देतोय. आणि आपण आमच्याकडे आला की अरे काय सांगू रे कंबर दुखते लादी दुखायला लागते. गाईज व्ह्यू बघा बादशाह इथं टॉप लेवलचा. चलो हे चल पॅकिंग कर. इकडे जेवढं आहे गाईज एवढं आम्ही काय खाल्लेलं आहे ना बघा. हे आम्ही खाल्लेलं ते आम्ही उचलणार दाखवणार तुम्हाला सगळं. आज आम्ही उचललं ना. चल दाखव चल दाखव. नाही उचलायचं उगाच काय. हे पण उचल चले. अंकुश हे पण उचल कचरा. चले अंड्या. तर चलो गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असं तुमच्या भावाला मोठं करा. सो बाय बाय गाईज. लव्ह यू.